नमस्कार. आज आपण जी कथा ऐकणार आहोत, त्या कथेचं नाव आहे अस्वस्थ अंधार आणि लेखक आहेत अरविंद लिमये. अभिवाचन अर्थातच मी चेतना वैद्य. चला मग करूया सुरुवात. अस्वस्थ अंधार. रुरल पोस्टिंगच्या प्रेफरन्शियल लिस्टमध्ये आपलं नाव बऱ्याच वर आहे याचा संदीपला अंदाज होताच. पण म्हणून ट्रान्सफर ऑर्डर इतक्या लवकर येईल अशी त्याची अपेक्षा नव्हती. आता घराची ऊब आणि मुंबई दोन्ही सोडून शहराची सावलीही माहिती नसलेल्या एका आडवळणावरच्या अनोळखी खेड्यामध्ये त्याला निघून जायचं होतं. खरं तर त्यानं मनोमन हे पूर्वीच स्वीकारलं होतं, पण प्रियाने हे सगळं मनापासून स्वीकारणं त्याच्या दृष्टीनं अधिक महत्वाचं होतं. सगळं वाढून होण्यापूर्वीच संदीपनं गडबडीनं भात कालवायला सुरुवात केली आणि त्याला ठसका लागलाच. अहो, जरा सावकाश. तो ठसकतच राहिला. प्रियानं तत्परतेनं पाण्याचा ग्लास त्याच्या पुढे केला. मग कसा बसा भात संपवून तो उठला. अहो, 2 घास जेवा तरी पोटभर. नको प्रिया, आज थोडं लवकर निघायला हवंय. आता उशीरच होणार ग जेवण संपवत बसलो तर. डबाच भर बरं. तो हात धुता धुताच बोलत राहिला. आणि हे बघ, संध्याकाळी तूच तेजूला पाळणा घरातून आण. जाण्यापूर्वीची सगळी कामं आवरायची म्हणजे हे 2-3 दिवस मला यायला जरा उशीरच होईल. जाण्यापूर्वीची म्हणजे? तुम्ही जायचं पक्क ठरवलंय तर. प्रिया, जनरल मॅनेजरना भेटून तुम्ही तुमची ट्रान्सफर कॅन्सल का नाही करून घेतो? हवं तर या रविवारी आपण त्यांना घरी जाऊन भेटूया. मी कन्व्हिन्स करीन त्यांना. मी सांगेन प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स? संदीप मनापासून हसला. काय सांगणार त्यांना? मी सुद्धा नोकरी करते, आमची तेजू खूप लहान आहे, असं? अहो, ती निदान शाळेत जात असती तर माझी एवढी धावपळ झाली नसती अहो. आता रोज तिला पाळणाघरात पोचवायचं, संध्याकाळी परत आणायचं, शिवाय रोजची लोकलची धावपळ, घरचं सगळं. अह, खरंच कसं निभणार हो मला हे सगळं? प्रिया खूप हळवी झाली. अगं आई येते म्हणाली आहे ना थोडे दिवस. हो, पण थोडेच दिवस, त्या काय कायम इथे राहणार आहेत का? हा विषय तसा न संपणारच होता. प्रिया, हे बघ, आपण यावर निवांतपणानं सविस्तर बोलू आणि मगच नक्की काय ते ठरवू, ओके? हा अनपेक्षित दिलासा मिळाला आणि प्रिया लहान मुलीसारखी खुदकन हसली. संदीप तिला थोपटून तिचा निरोप घेताना जिना उतरायला लागला आणि क्षणात नजरेआड झाला सुद्धा. त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या स्मित रेषेचा आणि ओझरत्या स्पर्शाचा सुद्धा प्रियाला खूप आधार वाटला. निष्ठू पाहणारे हे असेच क्षण प्राणपणाने घट्ट धरून ठेवायची तिची धडपड सुरू होती. दारावरची बेल वाजली. बाबा आले, असं म्हणत तेजू भात टाकून उठलीच दुडदुडत दाराकडे जाऊ लागली. प्रिया तिच्या मागे धावली. नाही, मी उदलणार दाल, मी उदलणार. तेजू, अगं हात पोचणार आहे का बेटा तुझा? प्रियानं तिला अलगद उचलून वर घेतलं आणि खरकट्या तोंडानच तेजू संदीपकडे झेपावली. संदीपनं दारातच तिला जवळ घेत तिचा पापा घेतला. तेवढ्याशा आपुलकीनंही ती अगदी सुखावली. चला आता पटकन शहाण्या मुलीसारखं मम्मम संपवायचं. हा शेवटचा घास बाबांचा. तिच्या तोंडून सहज गेलेल्या या शब्दांनीच जखम केल्यासारखा तिचा आवाज भरून आला. संदीपनं चमकून प्रियाकडे पाहिलं. काय झालं प्रिया? हिला चूळ भरवून जरा नेता का मध्ये? बघा बरं झोपतीये का? तोवर मी आपलं वाढून घेते. संदीपनं तेजूला अलगद उचलून खांद्यावर घेतलं. तिचे डोळे पेंगुळले होते. तरीही बाबांनी गुदगुल्या करताच तिची झोप पळाली. आपले गोरे गोबरे गाल त्याच्या कुरळ्या केसांवर घासत ती खिदळतच राहिली. झोपली का हो? हो. संदीप अलगद उठला. दोघही पानावर बसली. काय म्हणाले जीएम? सकाळच्या संभाषणाचा धागा तिनं अजून मनात घट्ट पकडून ठेवलाय तर. तो हसला. भेटला नाहीत ना? प्रिया दुखावली. प्रिया,
पुढची प्रमोशन्स हवी असतील तर किमान 2 वर्ष रुरल ब्रँचमध्ये काम करायला हवंच. हा प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेतला नियम आहे ग. आता फक्त पुढची प्रमोशन्स हवीत की नकोत ते आपण ठरवायचं. आपण की फक्त तुम्ही? त्याच्याकडे रोखून पाहत तिनं उपरोधानं विचारलं. म्हणजे म्हणजे पुढची प्रमोशन्स आपल्याला नकोच असं मी म्हंटल तर ऐकणार आहात का तुम्ही? प्रिया, आयुष्यभर कसं जगायचं हे स्वतःच्या मनाशी आधीच पक्क ठरवून त्याच सरळ रेषेत चालायची तू धडपड करतेस, म्हणून तुला हे सगळं इतकं अवघड वाटतं. अगं, आमच्या बँकेत इथं माझ्यासारखे कितीतरी ज्युनियर ऑफिसर्स आहेत जे कॉम्प्रोमाइज म्हणून 2 वर्षांसाठी मुंबई सोडायला मनापासून तयार आहेत. त्या तुलनेमध्ये आमच्या रुरल ब्रँचेसच कमी पडतायत. मी नाही म्हणायचा अवकाश आहे, दुसरं कुणीही तिथे जाईल. पण जायलाच हवं तर ते इतक्या लांब का म्हणून? शनिवार रविवारी येता येईल अशी एकही रुरल ब्रँच नाहीच आहे का मुंबईजवळ? अगं, हा प्रश्न माझ्या एकट्याच्या ट्रान्सफरचा नाहीये प्रिया. आणि तुला हे सगळं खरंच अवघड वाटत असेल ना, तर तू आणि तेजू चला ना माझ्या बरोबर. हा फ्लॅट आपण 2 वर्ष लॉक करून ठेवून देऊ. प्रिया गप्प बसली. प्रिया, मी खरंच मनापासून सांगतोय. आणि मग पुन्हा आपण परत येऊ तेव्हा 2 वर्षानंतर कोण जॉब देणार आहे मला? पुढच्या वर्षी तेजूच्या ऍडमिशनचाही प्रश्न येईल. तिला काय ते खेड्यातल्या शाळेत घालायचंय का? प्रिया, आपण सगळेच एकमेकाला फार गृहीत धरून चालतो, म्हणून अशी जीवघेणी ओढाताण होते बघ. कधी कधी माणूस त्याच्याही नकळत पटकन होत्याचा नव्हता होऊन जातो. त्यावेळी हे गृहीत पुसलं जातच ना. जगरहाटी थांबते का कधी त्याच्याशिवाय? इथं तर फक्त 2 वर्षांचा प्रश्न आहे. प्रिया, थोडीशी ऍडजस्टमेंट तुम्ही व्हाल ऍडजस्ट माझ्याशिवाय, तेजूशिवाय? हा, मी प्रयत्न तरी नक्कीच करेन. आणि नाही जमलं तर हार पत्करून परत येईनच की. मला माहिती आहे मी यंत्र नाहीये बाबा, माणूसच आहे. मलाही मन आहे, भावना आहेत. तुम्हा दोघींची सोबत आणि इथलं स्वास्थ्य सोडून जाणं मला सुखावह होणार आहे का? पण ते सुसह्य होण्यासाठी तरी तू हसतमुखानं निरोप द्यायला हवास ना. प्रियाला पुढे काय बोलावं काही सुचेच ना. तिला धड काही सोडताही येईना आणि धरताही. कधी निघणार आहे? अखेर सगळं स्वीकारल्यासारखं तिनं विचारलं. आई उद्या परवा येईल. ती आली की मग मला लगेच निघावंच लागेल. प्रियाचे डोळे भरून आले. प्रिया, तूच असा धीर सोडलास तर तेजूला कोण समजावेल ग? त्याही परिस्थितीत प्रिया खुदकन हसली. पण ते हसू क्षणिकच टिकलं. मळभ पुन्हा भरून आलं. गेल्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये फोन करा हं लगेच. आणि तब्येतीला जपून राहा. संदीपनं तिला उत्कटतेने जवळ घेतलं. आपल्या अश्रूंना बांध घालायचं भान ती त्याच्या मिठीतच कुठेतरी हरवून बसली. अतिशय खडतर कंटाळवाणा प्रवास संपवून संदीप बसमधून उतरला. त्याचं सगळं अंग अंबून गेलं होतं. धड उभं राहायची सुद्धा शक्ती नव्हती त्याच्याजवळ. त्या गलितगात्र अवस्थेत इथं या खेड्यात एखादी रिक्षा त्याची वाट पाहत असेल अशी काही त्याची अपेक्षाही नव्हती. पण इथं धड एखादा टांगाही नव्हता किंवा हमाल सुद्धा. आता आपल्यालाच आपली सगळी ओझी यापुढे उचलत राहावी लागणार आहेत या वास्तवाची जाणीव परिस्थितीनं अशा क्रूर पद्धतीनं त्याला करून दिली होती. मग काय, ओझं हातात घेऊन तो पाय ओढत चालत राहिला. त्याला त्या अवतारात ब्रँचच्या दारात बघून जोशींच्या कपाळावर आठ्याच पडल्या. येस प्लीज, त्यांनी त्राग्यातच विचारलं. मी कर्णिक, संदीप कर्णिक. ऐकलं आणि देव भेटावा तसे ते आनंदाने उठले. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या केव्हाच विरून गेल्या होत्या. देशपांडे, जरा पिंजऱ्यातनं बाहेर आहे की थोडा वेळ. ए शंकर, अरे उठ,
बॅगा घे साहेबांच्या. जोशींना प्रयत्न करून सुद्धा आपला आनंद काही लपवता येत नव्हता. देशपांडे, हे नवीन साहेब बरं का तुमचे. आणि कर्णिक साहेब, हे देशपांडे, इथले हेड कॅशियर. संदीपनं हसत मुखानं शेखँडला हात पुढे केला. देशपांडे बावचळून थोडा वेळ उभे राहिले आणि मग कसेबसे हात जोडून त्यांनी नमस्कार केला. माय गॉड, या अशा बावळट माणसाच्या सहवासात इथं दिवस काढायचे, या कल्पनेनं संदीप अस्वस्थच झाला. चला की कर्णिक साहेब, थोडं फ्रेश होऊन येऊया. ब्रांच पासून जवळच एका दगडी जिन्याच्या टोकावर एक छोटीशी रूम होती. हा बघा माझा राजमहाल, आजपासून हा तुमचा. बघा कशी वाटते रूम. संदीपला रूम पेक्षा ब्रांच बद्दल जास्त उत्सुकता होती. ही ब्रांच कशी आहे? हा नॉट बॅड, म्हणजे काय, काम म्हणाल तर पूर्ण आराम आहे बघा. ब्रँच मध्ये फोन नाही, त्यामुळे डिव्हिजनल ऑफिस कडून कसले तगादे नाहीत. तालुक्याच्या गावातून दिवसातून एकच एसटी इथे येते आणि तीच परत जाते. पावसाळ्यात मधल्या ओढ्याला एकदा पाणी आलं की ती एसटी सुद्धा 4 महिने इकडे फिरकतच नाही बघा. आणि कस्टमर्स कसे आहेत? कस्टमर्स जोशी अगदी मनापासून हसले. अहो इथे कस्टमर नसतातच मुळे, ते फक्त शहरात असतात, शहरात. इथं अंगठे बहाद्दर आणि बेरकी त्यातले कुणीही बँकेकडे फिरकत नाहीत. आपण त्यांच्याकडे जाऊन काही उपयोग होत नाही. निगेटिव्ह ग्रोथ आणि लॉस मेकिंग ब्रँच म्हणून डिव्हिजन मॅनेजर दर मीटिंग मध्ये आपली खरडपट्टी काढत असतो. तेवढं खाली मान घालून ऐकून घेतलं का बाकी कशाचा काही त्रास नाही बघा. संदीप उदास हसला. जोशींना जे अगदी सहज वाटत होतं ते खाली मान घालणंच त्याला अवघड होतं. आणि एरवी सुद्धा असं पाण्याबाहेर बसून राहणं त्याला मानवणारं नव्हतंच. या ब्रँचचं संपूर्ण चित्र बदलून टाकायचं हे एक आव्हान होतं. संदीपचे प्रयत्न त्या दिशेनेच राहणार होते, पण हे सगळं आपल्याला एकट्याला जमेल? तो विचारात पडला. पण एकटा कसा? देशपांडे आहेत की. त्याला अचानक मनात कुठेतरी आधार मिळाल्यासारखा वाटला. देशपांडे कसं आहे तो कामाला? झालं, जोशींचं तोंड पुन्हा वाकडं. म्हणजे असं आहे बघा, फार किरकिर आहे हो. हेड कॅशियरशिप मिळत होती म्हणून आपणहून अर्ज करून इथं आला होता. तेव्हा नवीनच लग्न झालेलं, लहान बाळ होतं. इथला एकंदर राग रंग बघून कातावला. पुढं मुलाला कसल्या तरी किरकोळ आजाराचं निमित्त झाला. मग इथं दवाखान्याची सोय नाही म्हणून बायको मुलाचं पार्सल तिकडे परत पाठवून दिलं. त्यालाही आता 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाले बघा. एकटाच बसला इथं बोंबलत. कानावर ओरखडे ओढणारे जोशींचे शब्द त्याला कसेसेच वाटले. इथं येतानाचा त्याचा उत्साह हळूहळू विरून जाऊ लागला. एव्हाना जोशींनी स्टोव्हवर चहा चढवला होता. त्याला मनाच्या त्या अवस्थेत अचानक प्रियाची आठवण झाली. अरे, प्रियाला फोन करायचा आहे. जोशी साहेब, जरा चहा घेऊन पोस्टात जाऊन येऊ. मिसेसला फोन करायचा आहे, ती वाट बघत असेल. कर्णिक, इथं फोन बिनच्या फंदात पडूच नका तुम्ही. जोशी कशाचाच निर्मळ आनंद त्याला मिळू नये म्हणून धडपडत असल्यासारखे म्हणाले. का? अहो, वन मॅन पोस्ट इथलं, तो मास्तर सुद्धा कधी जागेवर नसतोच. त्यातून नंबर मिळायचा म्हणजे रात्रभर तुम्हाला इथं बसून राहावं लागेल. संदीपच्या हातातल्या वाफाळलेल्या चहाची चव बेचवच होऊन गेली. मग आज रिलीव्ह होय का मी? जोशी आशाळभूतपणे मुद्द्यावर आले. फोनची वाट पाहत बसलेल्या प्रियाला नजरेआड करत या वास्तवाचा समाधानानं स्वीकार केल्यासारखा संदीप म्हणाला, येस, बाय ऑल मीन्स. 3 दिवस सलग धडपडून सुद्धा फोन लागला नाहीच. अखेर कंटाळून मनातल्या नेमक्या भावना व्यक्त करणारं एक भलं मोठं पत्र त्यानं प्रियाला लिहिलं आणि तिच्या उत्तराची वाट पाहत बसून राहिला. आजच्या इनवर्ड मेलमध्ये इनलँड लेटर आलेलं पाहून त्यानं झडपच घातली. आधी ते हातात घेतलं. पण ते देशपांडेंच्या नावावर होतं. देशपांडेंच्या या छोट्याशा आनंदात
सहभागी होण्याइतकं संदीपचं मन मोठं होतं. त्यामुळं त्यानं उत्सुकतेनं त्यांना हाक मारली. देशपांडे, अहो पत्र आलंय तुमचं." संदीपला वाटलं देशपांडे धावत येतील, पण ते नेहमीप्रमाणे पाय ओढतच चालत होते. या माणसाला कधी कशाचा आनंद कसा होत नाही. देशपांडेंच्या दाढीचे खुंट कधी नव्हे ते संदीपच्या नजरेला खोपायला लागले. देशपांडेंनी निर्विकारपणे ते पत्र हातात घेतलं, थंडपणे त्याच्याकडे बघितलं आणि वळले. इतर इनवर्ड मेल एव्हाना शंकरनं व्यवस्थित जुळवून संदीप पुढे आणून ठेवलं होतं. ते समोर घेऊन संदीप कामाला सुरुवात करणार एवढ्यात त्याच ओढलेल्या चेहऱ्यानं देशपांडे पुन्हा समोर येऊन उभे राहिले. आपल्या कपाळावर आठ्या पडणार नाहीत याची जाणीवपूर्वक खात्री करून घेत संदीप अगदी प्रयत्नपूर्वक प्रसन्न हसला. काय म्हणता देशपांडे?" देशपांडे उदास हसले. "देशपांडे, काय झालंय?" "साहेब, जरा 4 दिवसाची रजा हवी होती हो." "अरे मग घ्या ना." देशपांडे स्वतःच्या कानांवर विश्वास नसल्यासारखं बघतच बसले. अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे दाढीचे खुंट वाऱ्याची सुखद झुळक यावी ना, तसे खुदकन हसले. "थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर." "अरे, थँक्स कशाबद्दल?" देशपांडे पुन्हा कोमेजले. तसं नाही सर. पूर्वी अशी मागितल्याबरोबर रजा कधी मिळालीच नव्हती हो. रजा मागितली की आधी जोशी साहेबांचे चाबकाचे फटकाऱ्यासारखे शब्द मुकाट ऐकावे लागायचे." देशपांडेंचा आवाज भरून येत होता. "रिलॅक्स, रिलॅक्स देशपांडे. अहो, असल्या साध्या साध्या गोष्टींचं इतकं दडपण घेऊन कसं चालेल?" या थोड्याशा आपुलकीचा धक्काही सहन न होऊन देशपांडेंचे भरून आलेले डोळे एकाएकी वाहायलाच लागले. आता मात्र संदीप मनातून थोडासा हलला. "देशपांडे, घरी काही प्रॉब्लेम आहे का?" "न न नाही, मुलाला बरं नाही हो." संदीपच्या नजरेसमोर एकदम त्याची गोऱ्या गोबऱ्या गालांची तेजूच झेपावली. "किती वर्षाचा आहे मुलगा?" 6वं सुरू आहे साहेब." "अहो, तो राहतो का तुमच्याशिवाय? आठवण नाही काढत?" देशपांडे आपलं हरवलेलं सुख शोधत राहिले. "साहेब, मला ओळखतच नाही होतो." "म्हणजे?" "इथं आजारी पडला तेव्हा वर्षाचाही नव्हता हो. रिकेट्सचा अटॅक आला बघा. इथे धड दवाखान्याची सोय नाही. खूप धावपळ करून तिकडे नेला. पण उशीर झाला होता हो साहेब. बराच उशीर झाला होता बघा. तेव्हापासून अंथरूण सोडलंच नाही त्यानं. चालणं नाही, बोलणं नाही, नजरेत कधी ओळखीचं हसू नाही. मासाचा एक लोळा गोळा लाळ गाळ्यात पडून असतो बघा साहेब." "ओह, आय फील व्हेरी सॉरी देशपांडे. मला हे सगळं माहिती नव्हतं. जोशी बोललेच नाहीत कधी." "त्यांना तर हे सगळं कुठं माहित आहे साहेब." "का? तुम्ही बोलला नव्हतात कधी?" "नाही साहेब, बोलावंसं वाटलंच नाही हो. एकदा असंच पत्र आलं होतं बघा. लगेच जाणं अत्यावश्यक होतं हो मला. त्यांनी मला काय विचारलं होतं माहित आहे का? मुलगा तुमचा खरंच आजारी आहे का? ते एकदा येऊन बघायला हवं म्हटले हो." ते ऐकलं आणि त्या क्षणापासून संवादच तुटला बघा साहेब. "यापुढे असं कधीच होणार नाही देशपांडे. मुलाच्या काळजीचं दडपण मनातून काढून टाका तुम्ही." देशपांडे एवढंच हसले. "मला तर मुलाची फार काळजी वाटत नाही हो साहेब. ती करायला माझी बायको तिथं आहे. पण तिची काळजी करायला कुणी नाही हो. सगळं ओझं एकटी ओढत बसते बघा. दोन्ही घरच्यांच्या मनाविरुद्ध आम्ही लग्न केलेलं. त्यामुळे सगळ्या मायेच्या माणसांनी आमच्याकडे पाठ फिरवली हो. वाटलं होतं आमच्या या दयनीय स्थितीत तरी सगळे जवळ येतील. मागचं सगळं विसरतील. पण नाही हो साहेब." देशपांडेंचं बोलणं सुरू असतानाच पोस्टमन दारात उभा होता. त्यानं पुढे केलेला टेलिग्राम संदीपनं शांतपणे स्वीकारला.
कोणाचा आहे टेलिग्राम साहेब? टेलिग्राम वाचून संदीपनं शांतपणे त्याची घडी खिशात ठेवून दिली. देशपांडेंचा स्वतःवरचा ताबा हळूहळू सुटायला लागला. त्यांचं उभं अंग थरथरायला लागलं. ते श्वास रोखून पाहत राहिले. मुलाच्या काळजीनं आतून व्याकुळ व्हायला लागले. मग तोल सावरता येईना तसं हेलपाटत समोरच्या खुर्चीत मागे टेकले. थोडंसं पुढे होऊन त्यांना अलगद थोपटत संदीप ते शांत व्हायची वाट पाहत राहिला. डोंट गेट एक्साइटेड मिस्टर देशपांडे. प्लीज प्लीज रिलॅक्स. टेलिग्राम तुमचा नाहीये. खोल दरीत कोसळत असताना अगदी अनपेक्षितपणे कोणीतरी अलगद झेलावं तशी देशपांडेंची अवस्था झाली. मग मग कुणाचा आहे टेलिग्राम हो? संदीपनं काही न बोलता टेलिग्रामची घडी त्यांच्या पुढे केली. तेजू नीड्स यू व्हेरी मच. स्टार्ट इमिजिएटली. तेजू कोण साहेब? मुलगी माझी. मनातली काळजी शक्यतो लपवत संदीप म्हणाला. काय 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 होतंय तिला? आजारी आहे का ती? नो नो नो, नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. संदीपनं ते विचार तत्परतेने झटकूनच टाकले. शी शी मस्ट बी ऑल राईट. तो स्वतःच्याच मनाला समजवल्यासारखा बोलून गेला. आता मात्र त्याला आपल्या काळजातली व्याकुळता लपवता येईना. त्याच्या चेहऱ्यावरचे हे बदलत जाणारे भाव देशपांडेंच्या नजरेतून सुटूच शकले नाहीत. साहेब साहेब ऐका, तुम्ही माझ्याकडे चार्ज देऊन 2 दिवस जाऊन या. ते अगदी मनापासून ते म्हणाले. नाही नाही देशपांडे, अहो भलतंच काय बोलताय? माझ्यापेक्षा तुमचं जाणं जास्त महत्वाचं आहे. साहेब साहेब आय कॅन वेट. मला सवय आहे हो त्याची. शिवाय मी आधी गेलो तर यावेळी कदाचित 4-2 दिवस जास्त राहावं लागेल मला. तिथं काय वाढून ठेवलं असेल त्याप्रमाणे माझं परत येणं लांबेल सुद्धा. आणि तुम्ही तुम्ही विनाकारण इथं अडकून पडाल साहेब. त्यापेक्षा तुम्ही आधी जाऊन या. तिला भेटून आलात की तुम्हाला बरं वाटेल साहेब. वरून ओबडतोबड निस्तेज मळकट दिसणाऱ्या देशपांडेंच्या अंतर्मनात भरून राहिलेल्या माणुसकीनं संदीप आतून हल्ला. पण देशपांडे करत होते तो त्याग स्वीकारायला त्याचं मन मात्र तयार होत नव्हतं. तो काही बोलणार एवढ्यात मगाशी देशपांडेंनी वाचून टेबलावर ठेवलेला टेलिग्राम फडफडून संदीपचं लक्ष स्वतःकडे वेधून घेत राहिला. त्या टेलिग्रामच्या कागदातून तेजूचा म्लान केविलवाणा चेहरा संदीपकडे झेपावायला लागला होता. त्या कोवळ्या जीवाच्या आर्त हाकेला त्याला नाही म्हणवेना. भावनाती रेखानं थरथरत त्यानं उत्कटतेनं देशपांडेंचे हात आपल्या हातात घेऊन हळूच दाबले. त्या क्षणी मनातल्या भावना नेमकेपणानं व्यक्त करायला दुसरे शब्द नव्हतेच त्याच्याकडे. संदीपचं मन घराकडे धाव घेत राहिलं. पण एसटी काही तो वेग घेईना. तेजूच्या काळजीनं मनामनाचं ओझं मनावर घेऊन त्यानं दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा रात्र बरीच उलटून गेली होती. तो भुकेसला होता, गलित गात्र होता, पूर्ण थकला होता. पण या कशाचाच स्पर्श त्याच्या मनाला मात्र होतच नव्हता. काय झाले तेजूला? दार उघडताच त्यानं आधीरतेनं विचारलं. श्श, हळू बोला, आत्ताच झोपलीये ती. त्याच्या हातातली बॅग घेत प्रिया म्हणाली. संदीपला बूट काढायचंही भान नव्हतं. तो तसाच बेडरूमकडे झिपावला. तेजू शांत पहुडली होती. आणि हे काय? आई कुठे? बाहेर येत त्यानं विचारलं. भाऊजींचं पत्र आलं होतं ना, जाऊबाईंना बरं नाही आहे. 4 दिवस जाऊन येते म्हणाल्या. मग काय करणार, मी रजाच घेतली. दिवसभर नुसतं घरी बसून तुमची आठवण छळायलाच लागली बाई मला. मग मीच केला टेलिग्राम, तेजू नीड्स यू. पण खरं तर आय नीड यू व्हेरी मच. प्रिया त्याच्याकडे बघून सूचक हसली. पण तो तो शून्य, विमनस्क. संदीप, का? काय झालं? त्यासाठी असा टेलिग्राम? टेलिग्राम केल्या क्षणापासून त्याची आतुरतेनं वाट पाहणारी प्रिया या प्रश्नानं ढासळलीच. का? नको होतं का करायला? टेलिग्रामच्या ऐवजी खरं कारण लिहिणारं 2 ओळीचं पत्र पाठवलं असतं तर आला असतात का असे धावत? तुम्हाला काय माहित गेले 15 दिवस आणि 15 रात्री मी कशा काढलेत ते?
दिवसभर माझी जीवघेणी धावपळ होते आणि रात्री रात्री सगळं सांगायलाच हवं का हो तुम्हाला? नाही प्रिया, आय कॅन अंडरस्टँड यू. पण तुझ्या या अनावधानानं झालेली ही कृती, तिचे तीक्ष्ण घाव तुला कल्पना करता येणार नाहीत इतके जीवघेणे आहेत. संदीप, अगं आमच्या हेड कॅशियरांचा एकुलता एक मुलगा अंथरुणाला खिळू नये. त्यांना लगेच निघणं आवश्यक होतं अगं. पण तुझा टेलिग्राम पाहून ते थांबले. मला जा म्हणाले, केवळ त्यांच्या आग्रहाखातर मी असा धावत आलोय. येताना त्यांच्या या उपकाराचं ओझं माझ्या मनावर होतं, पण आता परत जाईन तेव्हा ओझ्यापेक्षा कणभर जास्त अपराधीपणाचं ओझं बरोबर घेऊन जावं लागेल मला. संदीप, चुकलं माझं. माझ्या भावनांचा आवेग बी थोपवू शकले नव्हते, पण सॉरी. पुन्हा ही चूक नाही होणार. तुम्ही हातपाय धुवून 2 घास खाऊन घ्या. तोवर मी बेड तयार करते. खूप दमला आहात ना तुम्ही? थोडा आराम करा. आणि संदीप तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहतच राहिला. आणि एक विनंती करते, रागावू नका हं प्लीज. पहाटे थोडं लवकरच उठूया. तेजू जागी होईल ना, त्यापूर्वीच निघून जा तुम्ही. नाही ग, नाही ग प्रिया. का म्हणून ही शिक्षा? तू 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 रागावलीस माझ्यावर म्हणून निष्ठुर होतीयस का? नाही संदीप, मी रागावली नाहीये. अगदी मनापासून सांगतेय. आणि शिक्षा तुम्हालाच कशी? तिलाही आहेच की. तुम्हाला माहिती नाहीये संदीप, तुम्ही प्रथम गेलात ना तेव्हा ओळीने 4 रात्री तुमची आठवण काढून ती आक्रोश करत होती. रडत रडत झोपायची. खूप त्रास दिलाय तिनं मला आणि आईंना पण. आता तर आई पण नाहीये तिथे. संदीप ती हळूहळू रुळतीये. पुन्हा तिला बिथरवू नका प्लीज. प्लीज तो मोह नकोच. अहो, विरह वनवास पत्करायचाच आहे ना आपण. तर तो फक्त तुम्ही आणि मीच का म्हणून त्याचा तेजूलाही वाटा होऊ दे ना. उचलू दे तिला तिचा वाटा. संदीपला काही बोलता येईना. ट्रान्सफर ऑर्डर आली तेव्हा संदीपला वाटलं होतं प्रियाला हे सगळं स्वीकारणं जड जाईल. पण आज आज प्रियानं अतिशय निर्धारपूर्वक सर्व काही मनापासून स्वीकारलं होतं. संदीपला ते स्वीकारणं अवघड जात होतं. त्याचं मन भरून राहिलेला तो अस्वस्थ अंधार त्याला उद्ध्वस्त करू पाहत होता. त्याच अंधारात अंथरुणाला खिळून राहिलेला देशपांड्यांचा कधीही न पाहिलेला एकुलता एक मुलगा शेवटचे आचके देत असल्याचा भयंकर भास झाला त्याला. आणि तो धडपडत त्या अंधारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला लागला. भानावर येऊन त्यानं पाहिलं तेव्हा प्रिया शांतपणे त्याची बॅग भरत होती.